राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, सर्व ज्ञात अज्ञात देशभक्त, विचारवंत, समाजसुधारक, ज्यांचं हे 126वे जयंती वर्ष आहे, असे क्रांतिसेवा नाना पाटील, ज्यांचं वर्णन असं करता येईल: डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात माळ पंढरीची आणि खांद्यावर लाल गावठा. महात्मा गांधींच्या चळवळीतून पुढे ज्यांनी साम्यवादी चळवळीत पाऊल टाकत राष्ट्रासाठी खूप मोठं काम केलं असे क्रांतिसेवा नाना पाटील. या विद्यालयात ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं असे सर्व गुरुजन कार्यकर्ते, या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या त्यागाला, समर्पणाला. या विद्यालयाबद्दल जर सांगायचं झालं तर 4 ओळीत सांगण्याचा प्रयत्न करेल. तमा घरट्याची कुणाला होती, घराची काळजी ज्या लोकांनी केली नाही. तमा घरट्याची कुणाला होती, आयुष्य म्हणजे पूर्ण आहुती. तमा घरट्याची कुणाला होती, आयुष्य म्हणजे पूर्ण आहुती. त्याग समर्पण सेवा जपते, त्याग समर्पण सेवा जपते. ही टिळक राष्ट्रीय विद्यालयाची माती, ही टिळक राष्ट्रीय विद्यालयाची माती. या मातीवर 904 होतो, नाही 100% तर 70%, 50% तरी आपला स्वार्थ कुठे करून पडला हे कळत नाही. मातीचा गुण असतो, पाण्याचा गुण असतो. गुरुजींनी तर 1924 पासून इथं पूर्ण आपलं आयुष्य वेचलं. त्यानंतरची पिढी ताई आहे, दादा आहे, या सर्व मंडळीनं ती वैचारिक, ती भावनिक जो तिथं पेटती ठेवली. ज्या भवनामध्ये आपण सर्व बसलेलो आहोत, याच भवनामध्ये गुरुजी सांगितल्याचे भवन नव्हतं, गच्ची होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी इथे विचारासाठी थांबले होते. 2 वेळा येऊन गेले. वल्लभभाईंचे हस्ते हा ध्वजस्तंभ आहे. सुभाषबाबूंची शेवटची भेट आपल्या शाळेला 39 तारखेची. गुरुजी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. अशी सगळी महनीय मंडळी, त्या काळची त्यागी तपस्वी मंडळी इथे येऊन गेली. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा सर्वोदय विचार, गुरुदेव टागोरांची शांतिनिकेतनाची, ललित कलेची शिक्षण पद्धती यांचा सुंदर समन्वय कलाचार्य पूज्य गुरुजींनी इथे घातला आणि त्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. सांगण्यासारखं खूप आहे, परंतु 21 साली ही संस्था स्थापन झाली आणि गांधींचा विचार घेऊन त्या तत्वानुसार वाटचाल सुरू झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेला सर्वोदय विचार विनोबाजींनी पुढे नेला आणि महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ हे तोच वसा घेऊन आज वाटचाल करत आहे. आजच्या या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की तरुण मंडळी जुळली पाहिजे आणि त्यातून नवीन सर्वोदय मित्र जुळले पाहिजे. मी अनेकांना संपर्कही केला, परंतु सांगू इच्छितो इथे की अनेक जण प्रायव्हेट जॉबमध्ये अडकलेले असतात. त्यांना कोणाला 5ला सुट्टी होत नाही, 6ला होते, कोणाला उशिरा होते, परंतु ते म्हणत गुरुजी आम्ही प्रयत्न करतो येण्याचा. पण भावनेनं जुळलेली सर्व मंडळी आहे, ते सर्व तरुण मंडळी आहे. मंजितबाईंच्या तरुणाईशी जुळलेले आहेत, आपल्याशी जुळलेले आहेत. हे एकच आहे सगळं. गुरुदेव सेवा मंडळ असो, तरुणाई फाउंडेशन असो, आज मंजितबाईंनी हे चांगलं काम आपल्या बुलढाण्याच्या जमिनीवर सुरू केलं आहे. हा घेऊन आपण चालत राहायचं, हे या संस्थेनं संस्कार आम्हा सर्वांना दिलेत. एक गुरुदेव टागोरांची बंगाली कविता गुरुजी एका ओळीत सांगायची, 2 ओळी. तीच स्ट्रे बर्ड्स नावाच्या पुस्तकात वाचण्यात आली होती. रोज संध्याकाळी सूर्य मावळतो आणि आपण दिवा पेटवतो, पणती पेटवतो. त्याचं एक रूपकात्मक मांडणी, प्रतिकात्मक मांडणी गुरुदेव टागोरांनी केली आहे. ते म्हणतात की जणू काही तो सूर्य विचारतो, तर मी तर मावळतीला जाणार. सूर्य विचारतो, हु इज देअर टू टेक अप माय ड्युटीज, हु इज देअर टू टेक अप माय ड्युटीज आज द सेटिंग सन. कोण आता प्रकाश देईल माझ्यानंतर? सगळे ग्रहतारे मौन झाले की सूर्याचं एवढं काम कोण करणार? आपली काय तेवढी पात्रता आहे? हु इज देअर टू टेक अप माय ड्युटीज आज द सेटिंग सन, आय शॅल डू व्हॉट आय कॅन, माय मास्टर सेव्ह द अर्दन लँड. सगळेजण मागे सरले, पण पणती समोर आली आणि त्या पणतीनं आपलं मनोगत सूर्याजवळ व्यक्त केलं आणि
तसे हे कार्यकर्ते हा मोठा विचार घेऊन चालत आहे. असेच गुरुजींच्या सानिध्यात जे कोणी आम्ही आलो त्यांचे हृदयाची कुठेतरी पंक्ती पेटलेली आहे. आमचे बंधू या संस्थेचे सन्माननीय सचिव आणि मुख्याध्यापक आदरणीय पातुर्डे गुरुजी यांचं स्वागत भगत गुरुजी करतील अशी मी विनंती करतो. आणि हे सगळी मंडळी त्यासाठी पातुर्डे गुरुजी आले. कागदोपत्री ते आता सेवानिवृत्त होते. गुरुजी म्हणायचे खरा कार्यकर्ता हा कधीच सदैव सेवाप्रवृत्त असतो. आम्हाला दादा सेवानिवृत्त झालेले दिसत नाहीत, आम्हाला सरुताई सेवानिवृत्त झालेले दिसत नाही, आम्हाला विचुताई सेवानिवृत्त झालेले वाटतच नाही. ही सगळी मंडळी आजही तो गुरुजींचा वसा पुढे चालवत आहे. या संस्थेनं चांगले कार्यकर्ते, चित्रकार, मूर्तिकार आणि सामाजिक भान असलेले सगळे विद्यार्थी एक प्रकारे सर्वोदयाचा विचार त्यांच्या काळजात रुजवून समाजात पाठवले. त्यापैकी ज्येष्ठ मंडळी पण इथे आलेली आहे. मी सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. या विद्यालयाची प्रेरणा, गांधी विचाराची, सर्वोदय विचाराची प्रेरणा अशीच जागृत राहावं अशी एक सदिच्छा व्यक्त करतो, अशी प्रार्थना करतो आणि माझे प्रास्ताविक त्याला मी इथे विराम देतो. यानंतर